नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे की रील बनवताना आपण कोणते म्युझिक वापरले पाहिजे. तर त्याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच की स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. तर आपण बघणार आहोत रील्स बनवताना किंवा आपल्याला एखादे म्युझिक वापरत असताना कोणते म्युझिक वापरले पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्याला फेसबुकमध्ये असे 2 प्रकारचे टॉपिक मिळतात. एक लायसनवाले म्युझिक आणि दुसरं पोटॅशनल इनक्रेस्ट लिमिटेड टाईम. तर तुम्हाला ओरिजिनल कंटेंट जर बनवायचे असेल आणि तुम्हाला त्यावर कॉपीराईट जर नको असेल तर तुम्हाला हे लायसनचे म्युझिक वापरता येते. पण कसे आहे की हे जर म्युझिक वापरायचे असेल तर तुम्हाला ज्या कंपनीचा तुम्ही म्युझिक घेतलेले आहे त्याला तुम्ही काय करू शकता, तर अर्धे पैसे त्याला आणि अर्धे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे जे रेव्हेन्यू त्याला अर्धा मिळू शकतो आणि आपल्याला अर्धा मिळू शकतो. दुसरी गोष्ट, युअर अर्निंग पोटॅशनल म्युझिक, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे एक मेसेज येत असेल तर हे जर तुम्हाला हे करायचे असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. तर युअर अर्निंग पोटॅशनल हॅज इनक्रीज्ड फॉर लिमिटेड टाईम. युअर अर्निंग रेट मे बी हायर ओरिजिनल पोस्ट. कीप पोस्टिंग न्यू हाय क्वालिटी एलिजिबिलिटी कंटेंट, अर्न मनी. तुम्हाला जर हाय क्वालिटीचे म्युझिक वापरून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतील तर ते ओरिजिनल कंटेंट असायला पाहिजे आणि तुमचे स्वतःचं म्युझिक असायला पाहिजे, तर ते इलिजिबल होऊ शकेल. आणि तुम्हाला जर दुसऱ्याचे म्युझिक वापरून रील बनवायचे असतील, व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही अर्धा रेव्हेन्यू त्या म्युझिक कंपनीला तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला लायसनवाले म्युझिक ट्राय करायचे असेल तर तुम्ही घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तर तुम्ही अर्धा रेव्हेन्यू फेसबुक त्याला देते आणि अर्धे पैसे आपल्याला देते. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट जरूर करा आणि इतर मित्रांना शेअर करून याबद्दल माहिती घ्या. आणि दुसरी गोष्ट की अशी आहे की तुम्हाला जर नवीन माहिती हवी असेल तर चॅनलला, फेसबुक पेजला फॉलो, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.